जय जय राम 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 कृष्ण जेथे कीर्तन करावे, जेथे कीर्तन करावे, तेथे अन्न न सेवावे, तेथे अन्न न सेवावे, तेथे अन्न न सेवावे, तेथे अन्न न सेवावे. मुका लावू नये भाळा, बुका लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, माळ घालू नये गळा. जेथे कीर्तन करावे, जेथे कीर्तन करा. तटावृषभासी दाना, तटावृषभासी दाना, तृण मागू नये जना, तृण मागू नये जना, तृण मागू नये जना, तृण मागू नये जना. जेथे कीर्तन करावे, जेथे कीर्तन करावे, तेथे अन्न न सेवावे, तेथे अन्न न सेवावे. तुका म्हणे द्रव्य घेती, तुका म्हणे द्रव्य घेती, देती तेही नरका जाती, देती तेही नरका जाती. जेथे कीर्तन करावे, ते कीर्तन करावे, तेथे न सेवा, अन्न न सेवावे, तेथे अन्न न सेवावे, अन्न न सेवावे, तेथे अन्न न सेवावे, अन्न न सेवावे, तेथे अन्न न सेवावे. विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. चाल वगैरे याच्यामध्ये मी उघड टाइमपास करू इच्छित नाही. सेवा साधी गोळी समर्पण सर्व श्रोत्यांना करतोय. अभंग कीर्तनाचा अतिशय सोपा अभंग, ध्रुवपद. पहिलं चरण हेच त्याचं ध्रुवपद यावं. कोणीही कीर्तन करताना हे लक्षात ठेवावं, ध्रुवपद अभंगातील कोणता आहे. ध्रुवपद म्हणजे पुन्हा पुन्हा म्हणण्यायोग्य असं पद, त्याला ध्रुवपद म्हणतात. आलं का लक्षात. आणि ते प्रत्येक अभंगासाठी जनरली दुसरं चरण असतं, परंतु या अभंगासाठी जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. महत्वाची गोष्ट आहे. ज्याला अतिमहत्वाचा भाग किंवा सखोल भाग म्हणतात अभंगातील, तो आहे उपदेशपर प्रकरणातील हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. प्रथम उपदेश करणारा त्यांचा अधिकार काय आहे हे माहीत आहे सर्वांना आपल्याला. उपदेश कुणीही कुणालाही करू नये. लक्षात आलं तुमच्या. अनुभव आली अंगात ते या जगात येत असे, असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. आणि तोच अनुभव मी या जगाला देत असतो, उपदेश करत असतो. तोच आजच्या घेतलेल्या सेवेसाठी घेतलेल्या अभंगामध्ये महाराजांनी उपदेश केला. आता सरळ अर्थ अभंगाचा जर केला तर कीर्तन जे ते करावे
तेथे अन्न न सेवा। जिथे कीर्तनकार कीर्तन करतात तिथे त्यांनी अन्नाचं सेवन करू नये। शब्दशः अर्थ सांगतो अगोदर भावार्थ, पुन्हा लक्षणार्थ बघू आपण काय आहे। बुका लावू नये बहाळा आणि माळ घालू नये गळा। म्हणजे कुणाकडूनही कीर्तनामध्ये बुका लावून घेऊ नये। जसे तुम्ही समोर बसलेले श्रोते आणि मी यांच्यामध्ये म्हणजे फरक न करता आलेल्या कीर्तनकारास बुका लावणे इथपर्यंत त्याचा अधिकार नाही। बुकाच लावायचा असेल, पूजाच करायची असेल तर पुढे ते सांगतो मी फक्त शब्दशः अर्थ। आणि कुणाकडून माळी घालून घेऊ नये म्हणजे हार परिधान करून घेऊ नये। नवे नवे पूर्विकाच्या म्हणजे जवळजवळ 1600-1700 इसवी सन मधील हा अभंग असल्यामुळं पूर्वी कीर्तनासाठी बैलगाडी किंवा घोडागाडी किंवा घोड्याचा वापर असा करायचे। त्याच्यामुळे तिसऱ्या चरणामध्ये तट्टा वृषभासी दाना, म्हणजे तट्टा म्हणजे घोडा, वृषभ म्हणजे बैल, ज्या वाहनाच्या साह्याने आपण गेलेलो आहोत त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं तृण मागू नये जन, त्याच्यासाठी वैरण किंवा चारा मागू नये। हा तिसऱ्या चरणाचा सरळ अर्थ होतो। आणि चौथ्या चरणामध्ये महाराज फारच म्हणजे देणाराचाही निषेध करतात आणि घेणाराचाही निषेध करतात। तुका म्हणे द्रव्य घेती बर का, देती तेही नरका जाती, किंवा असं म्हणा द्रव्य घेती देती तेही नरका जाती तुका म्हणे। असा सरळ साधा सोपा मराठीत अभंगाचा सरळ अर्थ आहे। अभंग दिसायला फार सोपा वाटतो आणि प्रत्येक कीर्तनकाराने हा अभंग घ्यावा अशी माझी अंतकरणापासून तळमळ आहे। तसं काही अभंगामध्ये विशेष नाहीये, परंतु अलीकडं काय झालेलं आहे, कीर्तनकारांचं शब्द पांडित्य त्या कुठल्या अवस्थेमध्ये कोणाला महाराजांनी उपदेश केला हा या बा उपदेश वेगळा आणि सल्ला वेगळा। उपदेश देण्यासाठी व्यक्ती अधिकारी असावी लागते। तसे आता जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अधिकार सर्वांना माहित आहे, त्याच्यामुळं सल्ला काय कोणी बी देऊ शकतो। उपदेश हा शक्यतो आध्यात्मिक किंवा शिकवण देणारा ज्ञान देणाऱ्याने करायचा असतो। अलग अलग ते तुम्ही आम्ही प्रपंचामध्ये भरपूर सल्ले देतो, ते सल्ले झाले। दोन्हीमध्ये दिसायला जरी शब्द सारखे असले तर असायला ते वेगळे। बरं, जगद्गुरु या अभंगावरती प्रथम प्रश्न काय निर्माण होते ते आपण आजच्या भागामध्ये पाहतोय। पुढे हा भाग कंटिन्यू राहणार आहे आणि अगोदरच बोलून गेलो की मला 1-2 तासात कीर्तन करता येत नाही। मी तो अभंग परिपूर्ण लक्षणार्थासह व्यवस्थितरित्या सोडवतो, शब्द पांडित्य गाजवत नाही। आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की मी अतिशहाणा समजतो, तर अजिबात तसं नाही। हे काय झालंय तुमचं अहंकाराने माजलेल्या व्यक्तीला, मी मागे बोलून गेलो, समोरच्या व्यक्तीतले चांगले गुण कधीच दिसत नाही आणि स्वतःचे वाईट गुण ही त्याला दिसत नाही अहंकारी व्यक्तीला। मला तशा पद्धतीनं मी यावर फार म्हणजे चिंतन करतोय म्हणून फार मोठा अधिकारी वगैरे नाही। जगद्गुरु तुकोबा यांचा जो निरोप आहे, उपदेश आहे, तो तुम्हाला पोचवतो। मग उपदेश महाराजांनी कोणाला केला? विषयी लोकांना केला, पामरांना केला, मुमुक्ष किंवा जिज्ञासूंना केला का मुक्तांना केला? हा पुढचा प्रश्न निर्माण होतो। बरं, उपदेश करताना लक्षात ठेवा मुख्य तत्व काय आहे? मुख्य तत्व काय आहे तर भगवंताची प्राप्ती हे मुख्य साध्य आहे। आणि हे साध्य साधण्यासाठी काय करावं लागेल याची माहिती म्हणजे हा अभंग आहे। साधं सोपं लक्षात ठेवा। आपणास मनुष्यपण तरी मनुष्य देहाचं साधी आहे, मनुष्यपण तरी साधी नारायण नाही तरी हिन पशुपणी। म्हणजे उपदेश मनुष्यालाच केलेला आहे, पण मनुष्यामध्ये ही वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग आहेत। यापैकी कोणत्या वर्गाला उपदेश करावा असं जगद्गुरु तुकोबा यांना वाटलं? हा पुढचा प्रश्न। तेथे अन्न न सेवावे, तेथे अन्न न सेवा असं उत्तरार्धामध्ये पहिल्या
चरणाच्या उत्तरार्धामध्ये महाराज सांगतात. आता अन्न न सेवावे म्हणजे कोणतं अन्न न सेवावं? अन्नामध्ये काही प्रकार आहेत का? बरं, इथं महत्वाची गोष्ट, जेथे कीर्तन करावे म्हणजे कीर्तन करावे म्हणजे कीर्तन म्हणजे काय, हा पहिल्यांदा प्रश्न मनामध्ये निर्माण पडला पाहिजे. जे कीर्तन करायचे त्यांच्या मनामध्ये प्रश्न हा पडला पाहिजे की कीर्तन म्हणजे काय. ते तर आपण पाहणार आहोत ते कशाला म्हणतात कीर्तन. बरं, हे कीर्तन करताना तेथे अन्न न सेवावे, मग कोणतं अन्न न सेवता कीर्तन करायचं? मग उपाशी राहायचं का? जगद्गुरु तुकोबाराय असं बोलतात का? बुक्का लावू नये बाळा, म्हणजे कपाळावरती बुक्का लावू नये. आता कीर्तनामध्ये परंपराच आहे, आलं का लक्षात? कीर्तनकार मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन चालू झालं की कंबर बांधून झाली कीर्तन करायची की बुक्का लावला जातो, हार घातला जातो. मग हे लावू नये असं का म्हणतात? काय कारण? पुन्हा पुढे तिसऱ्या चरणामध्ये तट्टा वृषभाशी दाना मागू नये जना. मग ज्या वाहनावरती आलोय जरा थोडासा विचार करा बरं का. पूर्वीचा आणि आताच्या कीर्तन करायचा, पूर्वीचाही विचार करायचा आणि आताही करायचा. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांना असं म्हणायचं का, घराची राख रांगोळी करून स्वतःच्या खर्चाने जाऊन असं म्हणायचंय का जगद्गुरु तुकोबारायांना? आपण पाहणार आहोत सर्व या प्रश्नांची उत्तर. मग असं जर त्यांना म्हणायचं असेल तर कीर्तन कोण करेल का, आणि कीर्तन होईल का, आणि कीर्तन होणं आवश्यक आहे का आवश्यक नाही, ह्याची जगाला आवश्यकता काय? जेथे कीर्तन करावे असं म्हणतात, कीर्तनाची जगाला आवश्यकता आहे का? म्हणून महाराज अभंगातून उपदेश करतात. बरं, उपदेश हा दोन प्रकारचा असतो, विचार करून केलेला उपदेश आणि विचार न करता केलेला उपदेश. आलं का लक्षात? त्याच्यामध्ये जरा थोडस वेगळ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर, हे दारू पिऊ नको, जे मनुष्य खात नाही ते खाऊ नको, आमकीकडे जाऊ नको. लक्षात आलं? साधारण म्हणायला सल्ल्यामध्ये म्हणतो, त्याला आलं तुमचं. मग उपदेश कोणत्या प्रकारचा करतात हे? साधारण उपदेश आहे हा का असाधारण उपदेश आहे? म्हणजे फक्त सांगायचं म्हणून सांगितलंय की खरोखरच विचार करून सांगितलंय? बरं, सांगितलंय तर कोणत्या व्यक्तीला सांगितलंय का सर्वांसाठी हा अभंग आहे? त्यासाठीच सर्व मुद्दे. आणि पुन्हा शेवटी बरं का, शेवटचं चरण अतिशय महत्वाचं आहे माझ्या मते. या चरणामुळेच कोण हा अभंग कीर्तनाला घेत नाही. तो का म्हणजे द्रव्य घेती देती तेही नरकाला जाते. घेणारा बी नरकाला जातो आणि देणारा बी नरकाला जातो. मग अलीकडचे कीर्तनकार तर 20,000 30,000 ठरवून सुपारी घेऊन कीर्तन करतात. मग ह्यांना हे बोचणार आहे, आणि बोचणार असल्यामुळं, लागणार असल्यामुळं, अंतकरणाला भिडणार असल्यामुळं म्हणून कीर्तनकार हा अभंग कीर्तनासाठी घेत नाहीत का? त्यातील जो अभंगाला घेतलेल्या प्रथम चरणामध्ये, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जेथे कीर्तन करावे, यामध्ये कीर्तन हा शब्द आलाय. आता प्रथम हे व्यक्तीला कळलं पाहिजे की कीर्तन लक्षात आलं. आता ते सर्व गात्यामध्ये कीर्तन असा शब्द दिलेला आहे, पण मुख्य त्याचा मराठीतला शब्द कीर्तन असा आहे. आता पाठीमागं प्रश्न विचारला होता मी की कीर हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये किती वेळा येतोय, तर बरं का मी एकच उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो फक्त. आता माऊली म्हणतात, आता येणेसी कवन भिडे, बरं का, ते कुठल्या अध्यायात आहे ती तुम्ही शोधायची. आता येणेसी कवन भिडे हे पांडव सैन्य कीर थोडे, नीट लक्ष द्या. आता कीर या शब्दाचे अर्थ दोन होतात. एक खरा, कीर म्हणजे खरं, खर नव्हे बरं का, खर हा मूर्ख, त्याला खर म्हणतात. ध्यानात आलं का तुमच्या? इथं मी खरं म्हणतोय, सच्चा
आलं का लक्षात? सत्य हा कीरचा अर्थ आहे. अमृतानुभव मध्ये हीच ववी अशा पद्धतीनं आहे, आपण पे गिवसी हे कीर होय. आपण पे गिवसी, गिवसी म्हणजे अंतस्थ होणे, आपली आपण अंतस्थ होणे. नीट लक्ष द्या, हे कीर होय, हे खरं आहे. आता कीरचा अर्थ सांगितला मी. खरं हा शब्दाचा अर्थ होतो. आणि तन, तन मन धन, त्यापैकी तन, तन म्हणजे शरीर. शरीराचा खरा अर्थ जिथे समजून सांगितला जातो, मानवी देहाचा, मानवी देहाचा म्हणतोय मी, तनाचा खरा अर्थ जिथे समजून सांगितला जातो, असं उपयोजन म्हणजे कीर्तन होय. मला माहित आहे हे खटकणार आहे बऱ्याच जणाला अशा पद्धतीचं कीर्तन, आणि काहींना अतिशय जे नवीन कीर्तनकार आहेत, मी अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यासाठी अजिबातच सांगत नाही. जे स्वतःला शाणे समजतात त्यांच्याबद्दल अजिबातच सांगत नाही. ज्यांना बरं का, हे आमचे गुरुवर्य, गुरूंचे गुरुवर्य हे नेहमी सांगत, किंवा धुंडा महाराज देगलूरकर हे बऱ्याच वेळेला बोलून गेले. त्यांचे शब्द पुन्हा बाबा महाराज सातारकर यांच्या तोंडूनही बाहेर पडले. ज्याला ज्ञानाची झिटकिरवायची आहे ना, त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. आणि ज्याला आपला माथा सुधारायचा आहे, आलं का लक्षात, त्याच्यासाठी गाथा आहे. तर अमृतानुभव मधली बी आणि ज्ञानेश्वरी मधली बी प्रमाण देऊन मी करतो. असं फालतू गप्पा कुठल्या इकडच्या चार तिकडच्या चार कीर्तनं ह्याच्यावरती तुम्ही बरीच ऐकली असतील, अगदी श्रेष्ठ व्यक्तींची. तिथे इकडचं तिकडचं गप्पा दंतकथा वगैरे सांगून कीर्तन बाजूलाच, आणि बाकीचंच भारूड जास्त, गायन जास्त. काय तर कीरचा अर्थ एक खरा सांगितला, आणि कीरचा दुसरा अर्थ, कीर म्हणजे पोपट. आलं का लक्ष? आता सध्याचे कीर्तनकार ही शरीराची पोपटपंची चालू आहे. स्त्रियांना नावे ठेवणे, ते लाऊडस्पीकर त्यांचं कुठं गपलत झाली तर त्याला खवळणे, बोलणे, हे आवाज दे रे, तुला कशाला पाहिजे आवाज, का मान दिला म्हणून त्या गादीवरून कशा पद्धतीनं बोलावं. काय कीर्तन या शब्दाचा अर्थ ज्याला कळालाय त्याच्यामध्ये हे रूप राहत नाही बरं का. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. बघा, तनाचं महत्व सांगणारं, खरं महत्व सांगणारं ते कीर्तन चांग म्हणतात. आणि पुढे उत्तरार्थ काय हो, असं तनाचं जेव्हा महत्व सांगितलं जातं तेव्हा होय अंग हरिरूप, नाहीतरी हीन पशु. हे लक्षात ठेवा, मी जे बोलतोय ते लक्षात ठेवा. फालतू गप्पा अजिबात मारत. बरं, देवास आवडेल तसं कीर्तन आपण करावं का समोरच्या समाजाला आवडतंय? समाजाला अलीकडे काय झाले, समाजाला आवडतं ते कीर्तन करतात कीर्तनकार. कारण समाजाला कीर्तन आवडलं की पाकिट वाढतं, त्यांना तिथे तुझ्या पाकिट घेऊ नये याच्या विरोधात नाही, येते पुढे याच्यामध्ये सर्वसा. परंतु कीर्तन हे आतूनही चांगलं आहे, बाहेरूनही चांगलं आहे. कीर्तन पूर्वी बी चांगलं होतं, म्हणजे चांगलं होतं म्हणजे भूतकाळात झालंय. कीर्तन आताही चांगलं आहे, आणि कीर्तन जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत चांगलंच राहणार आहे. आणि ही वस्तुस्थिती, आलं का लक्षात? ते अवांतर फळ आणि परम फळ म्हणजे आत्मस्वरूप. तुम्हाला काय म्हणायचं, कीर्तन फक्त कीर्तन करणाराच करतो असं म्हणायचं तुम्हाला? अशी जर तुमची गैरसमजूत असेल तर ती मनातून काढून टाका. तिथं आलेली, सत्यामध्ये आलेली गावातली प्रत्येक व्यक्ती काय नाही काय करत असते. हे प्रत्येक जण कीर्तन करत असतो. त्याच्यामुळं
ते कीर्तन शब्दाचा अर्थ स्वयंपाक करणारे कीर्तन करतात, गाणारे कीर्तन करतात, ऐकणारे कीर्तन करतात. फक्त सध्या एकच प्रॉब्लेम आहे की कीर्तन करणाराच कीर्तन होत नाही. ध्यानात आलं तुमच्या, कारण त्यांनी लक्ष पाकिटावर ठेवून त्यांनी कीर्तन केलेलं असतं आणि हे कीर्तन महाराजांना अपेक्षित आहे बरं का. हा कीर्तन शब्दाचा अर्थ महाराजांना अपेक्षित आहे. तर आता जे कीर्तन माझं चालू आहे यामध्ये फायदा माझं आत्मचिंतन होतंय आणि जे ऐकणारे आहेत श्रोते त्यांचं बी आत्मचिंतन होतंय. म्हणजे जसा पेढा सर्व बाजूनी चांगला, ध्यानात आलं का. हे फक्त परमार्थामध्येच अशी शक्यता आहे बरं का. इतर ठिकाणी ही अशी शक्यता तुम्हाला दिसणार नाही. जेथे कीर्तन करावे, जेथे कीर्तन तुम्ही करताय तिथे फायदा दोघांचाही झाला पाहिजे. एक आपला व्यक्तिगत फायदा झाला पाहिजे म्हणजे आत्मचिंतन होत आहे, हा फायदाच आहे ना. नाहीतर या देहाची निर्मिती कशासाठी सांगा. आणि दुसरा फायदा म्हणजे समाजाचा फायदा. पण कीर्तन हे असं करायला पाहिजे आहे, समाजापुढेच करायला पाहिजे आहे असं की नाही. कुठेही नाही तुम्ही, एकांतात बी कीर्तन चांगलं आहे आणि लोकांतात बी कीर्तन चांगलं आहे. नवे इहलोकात परलोकात मना करता जना करता किती सांगू. हे चांगलं असलेलं कीर्तन हे तुम्हाला जर समजा याचा अर्थ तुम्हाला जर लावून घ्यायचा असेल, नीट लक्ष द्या. जन्म झाला म्हणजे तनाची निर्मिती झाली, बरोबर आहे. मृत्यू झाला म्हणजे तन हे गेलं, बरोबर का. प्रतिसाद हा फार महत्वाचा. हे बारशाला बी चालतं, लक्षात आलं. लहान मुलाचं बारसं ठेवायचं त्याला बी कीर्तन चालतं आणि 13व्याला बी चालतं, 10व्याला बी चालतं, 3ऱ्याला बी चालतं, वर्ष श्राद्धाला बी चालतं. कुठल्याच ठिकाणी कीर्तन वाईट एवढा शब्द मला काढून दाखव. म्हणून कीर्तन चांग. हे पहा, तुम्हाला प्रमाण सांगतो. विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा. सुखात असलं तरी सुद्धा विठ्ठलच गावा, दुःखात असलं तरी सुद्धा विठ्ठलच गावा. नवे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुक या मुखा सदा विठ्ठल. आलं का लक्ष. किंवा माझी मज झाली अनावर वाचा अनावर व्हावी, ह्याला कीर्तन म्हणतात. कारण फक्त कीर्तनाने मनाची शुद्धी होते, तनाची शुद्धी होते, ज्ञानाची शुद्धी होते. नाहीतर काय, पोतभर ज्ञान कमवून ते जर कोंडून ठेवलं. पूर्वी जी परंपरा होती एकाने एकाला द्यायचं, ते ज्ञानदेवे सारे माहीत आहे सर्वांना. म्हणजे इतकं या कीर्तनाचं महत्व आहे. म्हणून जेथे कीर्तन करावे शब्द तर लक्षात आला. आता हे कीर्तन करावे असा उपदेश म्हटलं मी, हा सल्ला नाही. कुठल्या व्यक्तीला करतात हे. पण हा उपदेश कीर्तनाचा विचार करून केलेला उपदेश आहे. म्हणजे हा अलौकिक असाधारण म्हणायचं, असाधारण उपदेश आहे. अलौकिक उपदेश आहे. लौकिक दृश्य असणारा, अलौकिक दृश्य नाही परंतु अस्तित्व असणारा असा उपदेश, असाधारण उपदेश. कुणाला करतात? विषयी लोकांना करतात, पामरांना करतात. अहो, त्यांना करण्यासाठी ते इकडं यायला पाहिजेत ना. आलं का लक्षात. जड बुद्धीच्या प्राण्याला सांगून, म्हणजे जे विषय म्हणजे सुख आणि सुख म्हणजे विषय मिळाले की सुख मिळतं, सुख हे विषयापासूनच आहे. अशा दोन्ही ज्या पहिले वर्ग आहेत त्यांना काय या कीर्तनाचा उपदेश करून काय उपयोग आहे का. बरं का, मी हे उदाहरण नेहमी सांगत असतो. दृष्टांत, कथाकार, रामायण कथाकार, एका आठवडाभर विषय चाललेला असतो. रावणाने सीतेला पळवून नेलेलं असतं. आता तिकडे घुसत नाही, आलं का लक्षात. कारण खूप प्रश्न निर्माण होतात तिथे. जो धनुष्यबाण विद्येसाठी ठेवलेला होता
तो रावणाला उचलता आला नाही. तो बाण गोडा 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 करून लहानपणी सीतामाता खेळत होत्या. लक्षात आलं किती विशेष आहे बघा. म्हणजे आपण जे वरवर रामायण पाहतोय खरोखर त्या पद्धतीनं ते आहे का? तो बाण रावणाला उचलता आला नाही आणि सीता त्याला लहानपणी लहान असताना गोडा गोडा करून खेळत होती. मग आता ती सीतामाता रावणानं पळवून कशी नेली? परंतु नेली पळवून असे कथाकार सांगतात की सीतेचं हरण झालं. एक 4-5 दिवस हा विषय चालला होता. पण ती दररोज बुवाच्या समोर बसणारी एक व्यक्ती तिने कथा संपायला आणि म्हणला, महाराज माझी एक शंका आहे. म्हणला 7 दिवस झालं सांगताय तुम्ही सीतेचं हरण झालं. पण मला एक प्रश्न पडला. म्हणजे विचारू का मी तुम्हाला? हा विचारा ना. म्हणले सीतेचं हरण झालं असं म्हणताय, पण ती हरणाची पुन्हा सीता झाली का नाही? जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण नाही. तुका म्हणे आईसी बुद्धी ज्यांची जड त्याहुनी दगड बरे देवा. अशा जड बुद्धीच्या विषयी आणि पामर व्यक्तीला हा अलौकिक उपदेश, असाधारण उपदेश कळून चालेल का सांगा बरं? मुक्त जो आहे 4था वर्ग, मुक्ताला उपदेशाची आवश्यकता काय? म्हणजे फक्त एक वर्ग राहिला. मी चिंतन करत निर्माण केलेले प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं देत मी पुढे चालले. म्हणून म्हटलं मला 1-2 तासात ती काय माझा धंदा नाही आणि कधी करू बी इच्छित नाही. माझं या व्हिडिओच्या माध्यमातून समोरचा समाज फक्त ज्ञानी व्हावा, त्यांनी जाणून घ्यावं. माझ्या देहाकडे न पाहता माझ्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या शब्दाकडे पाहावं, ते श्रवण करावेत, ते आचरणात आणावेत. आम्ही ते आचरणात आणले आणि मग नंतर सांगतो. मग असा जो उपदेश आहे, हा उपदेश कोणाला करतात? उत्तर आली पाहिजे ती ना. विषयीला नाही, पामराला नाही, मुक्ताला नाही, म्हणजे राहिला कोण? एक जिज्ञासू किंवा त्याला मुमुक्षु. आता इथं मी तुम्हाला मल, विक्षेप आणि आवरण हे दोष सांगत बसणार नाही, कारण मुख्य कीर्तनाचा विषय जो आहे तो म्हणजे आपण जवळजवळ या भागामध्ये बरं का 2 प्रश्नाची उत्तरं तर जवळजवळ आपण कव्हर केली आणि प्रमाणासह कव्हर केलेत. असं काही नाही. बरं, त्याला मला वाद्यकामच असायला पाहिजे असं नाही. वाद्यकाम असल्यानंतर एक उदाहरण म्हणून मी सांगतो. 9 वाजता चालू केलेलं कीर्तन मी पहाटे 4ला सोडले. अभंग होता, अर्भकाचे साठी पण ते हाती धरली पाठी. आलं का लक्षात? परंतु 7 तास मनुष्य कीर्तनातून उठला नव्हता. माझा फार मोठा मी माणूस आहे, अजिबात नाही हा अहंकार तर अजिबातच नाही. शब्द ना शब्द, जो अभंग आपण कीर्तनासाठी घेतोय त्याचा शब्द ना शब्द कळला पाहिजे समोरच्या व्यक्ती. हसवणे, विनोद करणे हा वैष्णवांचा धर्मच नाही. ध्यानात आलं का? भेदाभेद करणं अमंगळ आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदाभेद अमंगळ, भेदाभेद भ्रम अमंगळ. आणि सध्या हेच चालू आहे जास्त. ध्यानात आलं? आईवर कीर्तन करायचं, भाऊ कीर्तनातला भाव बाजूला ठेवून लोकांना भावनिक करून कीर्तन करू नका. हात जोडून माझी विनंती आहे. कीर्तन त्या तनाचा जो खरा अर्थ आहे, या तनाची खरी निर्मिती कशासाठी झाली, किंवा हे मिळालेला देह, देवे दिला देह भजना गोमटा. फक्त अलीकडचे कीर्तनकार, प्रवचनकार एक कानानी एक मात्रा वाढवतात. भजना गोमटा तिथं भोजना गोमटा असं होतंय, असं जाणवलेलं असावं जगद्गुरु तुकोबारायांना. आणि म्हणून पुढचा उत्तरार्ध असू शकेल कदाचित की जेथे कीर्तन करावे, पण कीर्तन करण्यासाठी सामुग्री लागते ना. आलं का लक्षात?
कीर्तन करण्यासाठी कोणती सामुग्री लागते, तर तीही महाराजांनी सांगितली बरं का. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष. हा बरोबर आहे महाराज, हे इथपर्यंत पटलं आम्हाला. परंतु तुम्ही पुढे जे म्हणताय तेथे न सेवी, जे अन्न न सेवावे, तेथे अन्न न सेवावे किंवा तेथे म्हणजे अन्नाचं सेवन तेथे करू नये असं म्हणता. म्हणजे निश्चित आम्ही उपाशी राहून कीर्तन करायचं का, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? जगद्गुरु खूप बरा आहे असा भाविकांना प्रश्न पडतो, मनामध्ये येतो की शब्दशः अर्थही सांगितला आणि हा लक्षणार्थ चाललाय. मग आता सामुग्री तर सांगितली की लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष. मग अन्न न सेवावे म्हणताय, हे कोणतं अन्न, अन्नाशिवाय, कोणत्या अन्नाशिवाय? बघा नीट लक्ष द्या, सेवीचे म्हटले, या अन्नाशिवाय दुसरं काहीही सेवन करायचं नाही. मग असं कोणतं अन्न आहे? तर आपण जेव्हा जेवणाची पंगत बसते, आता कीर्तन म्हणजे तिथं जेवणच आहे, लक्षात ठेवा. कीर्तन हे एक ज्ञानाचं जेवण आहे. आत्मज्ञान प्राप्त करताय म्हणजे तिथं सेवनच आहे. परंतु या अन्नाशिवाय दुसरं कोणतंही अन्न सेवायचं नाहीये, म्हणजे स्मरणार्थ घ्यायचं नाही. आता हे अन्न कोणतं बाबा तुम्ही काढलंय? तर पंगत बसल्यानंतर म्हणजे कीर्तन चालू असताना वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. वदन आलं का लक्षात? ह्याच्यामध्ये आता कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, किती विशेष आहे. प्रत्येक गोष्ट किती विशेष आहे आणि त्या विशेष गोष्टीमधलं आपणाला किती आत्मसात होतं हे महत्वाचं आहे. सहज हवन होते नाम घेता फुकाचे. काय? नाम घेता फुकाचे. सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा, जीवन किंवा जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म. महत्वाची गोष्ट इथे आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म. बरं, हे काय मी मनाचं नाही सांगत, आपण प्रत्येक पंक्तीमध्ये घेता. उदर भरण नवी नो, हे असं अन्न आहे. असं अन्न कीर्तन करताना या अन्नाशिवाय दुसरं काही सेवायचं नाही. तेथे अन्न न सेवीचे. तेथे अन्न म्हणजे काय? ब्रह्म, पूर्ण ब्रह्म, ब्रह्मरस. ब्रह्मरसाशिवाय न आले पुढं. तेथे जेथे कीर्तन करावे तेथे ब्रह्मरसाशिवाय काहीही कशाचेही सेवन करू नये. माझ्या मते इथं जरा ही टोचणार आहे जरा. आपणाला का सुचलं नाही? त्याला मागे पुढे उभा आलं का लक्षात? राही सांभाळ. आपली अवस्था ती नाही हो. आम्ही ह्या शरीराचं तेच आहे. कुठली चिंता नाहीये. दिलेलं कर्तव्य कर्म, त्यांनी सोपवलेलं कर्तव्य कर्म आम्ही फक्त करतो. भगवंताचा निरोप जगद्गुरु तुकोबारायांना काय म्हणायचंय ते तुमच्यापर्यंत मी निमित्त आहे. शब्द जगद्गुरूंचे. आणि म्हणून म्हणतो की ते वैकुंठाला गेले म्हणू नका. ते वैकुंठात आहेत, सर्व जगभर पसरलेले आहेत. अनुरेणू या तो कडा. तुका
आकाशाय एवढा. आकाश किती आहे सांगताय का तुम्ही? कोणी मोजमाप केले का याचं? आणि याला जोडून आमचे बरं का साथीदार बंडूबाबा गोळेगाव हा अभंग इतका उत्कृष्ट म्हणत होते, इतका उत्कृष्ट म्हणत होते की याच्यासारखा म्हणजे अलीकड हा अभंग गाणारे गायक दुर्मिळ. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष त्यांनीच म्हणू झालं. आलं का लक्षात? आमचा आवाज लेक्चर घेऊन सर्व शिव ब्रह्मरस आवडीने, शिव ब्रह्मरस आवडीने, शिव ब्रह्मरस आवडीने मोडून वाटा सूक्ष्म दुसर, मोडून वाटा सूक्ष्म दुसर. म्हणजे जेथे कीर्तन करावे तेथे ब्रह्मरसाशिवाय दुसरं काहीही सेवन करू नये, तर त्याला कीर्तन म्हणायचं. आणि तर अंग हरिरूप होते. लक्षात आलं? म्हणजे आता इथपर्यंतचा भाग बरोबर तुमच्या डोक्यात बसला असेल. कारण पहा, एकूण वेगवेगळ्या प्रकारचे जवळजवळ रसाचे 31 प्रकार सांगितले बरं का. त्यामध्ये कुठल्या कुठल्या अवस्थेमध्ये कुठला कुठला रस घ्यायचा. जर खाण्याचं म्हणलं तर 12 रस. इथं अन्न हा शब्द म्हटलेला आहे. म्हणजे रामदास स्वामींनी हे आपण जेवण करताना कवन म्हणतो आणि काय करतो, जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बरोबर आहे. मग आता हे जेवण्यामधले खाण्यामधले 12, बोलायचे खाण्याचे 12, बोलायचे 9 रस. 9 रसाने मनुष्य बोलतो बरं का. लक्षात ठेवा, ते सांगत बसत नाही. आणि मनाचे 8 आणि ह्या सर्वात शेवटचा अमृत बरं का. आणि ब्रह्मरस हा सर्वात श्रेष्ठ रस, ज्याला नामामृत म्हणतात. त्या ब्रह्मरसालाच काय म्हणतात? नामामृत म्हणतात. कीर्तनामध्ये नामामृताशिवाय अन्न न सेवावे, तेथे अन्न न सेवावे याचा अर्थ मी सांगायला लागलो. ब्रह्मरसाशिवाय. कारण हा ब्रह्मरस, हे नामामृत कसं आहे नामदेवरायांनी वर्णन केले पहा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. ड्रॉबॅक आहे. मन माझे केशवा, मन माझे केशवा, काबा ने घे, काबा ने घे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. काय वर्णन केलं. अंग हरिरूप होऊन जातं बरं का. अनेक कीर्तनातून हा सांगतोय तो दृष्टांत आपण ऐकलेला असेल. कारण कीर्तनकार हे नेहमी दृष्टांत सांगतात. एकदा काय झालं, जगद्गुरु तुकोबारायाचे मेहुणे म्हणजे त्यांच्या बायकोचा भाऊ जेवण करण्यासाठी तुकोबारायांच्या घरी आले. उसनवारी करून इकडचं तिकडचं मागून जेवण केलं. जेवण केल्यानंतर तुकोबारायांनी जेवण पटकन केलं आणि अगोदर उठले. भावानी लाजेकाजेनं 2 घास खाल्ले आणि ते उठून बाहेर गेले. मात्र जेव्हा अवली जिजाऊ जेव्हा जेवण करायला बसली त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की कोणत्याच पदार्थामध्ये मीठ नाही. तन 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 करत बाहेर आले आणि तुकोबारायांना, तुम्हाला कळत नाही का, काय डोकं आहे का नाही तुम्हाला? कोणत्याच भाजीमध्ये किंवा कोणत्याच पदार्थामध्ये
मीठ नाही ते तुम्हाला सांगायला कळत नव्हतं. त्यामुळं माझा भाऊ जेवला नाही. जगद्गुरु तुकोबा आहे त्यातूनही विनोद करत होते बरं का, लक्षात ठेवा. हे अवतारी पुरुष होते. ते म्हटले अगाव दे, बाहेर वडापाव वगैरे खाऊन आला असेल, काहीतरी खाऊन आला असेल म्हणून त्याला भूक नसेल. असलं काहीतरी पंचाट बोलू नका. म्हणजे कुठल्याच पदार्थामध्ये मीठ नव्हतं. आणि हे तुम्ही घरचा माणूस म्हणून तुम्हाला सांगायला येत नव्हतं का त्यावेळेला. जगद्गुरु तुकोबारायांच्या तोंडून जे अमृत बाहेर पडलं बरं का. काय खातो आम्ही कास या सांगते, कैसे हे लागते नेनोमुखी. आम्ही काय खातो आणि काय नाही, कारण याच्या पुढे पुढचा अन्न, पुढचा रस आम्ही सेवन केलेलं आहे. त्याच्यामुळे आमची जी वासना आहे ती वासना पूर्ण जळून गेली. ब्रह्मरस गोडी, त्यांचंच चरण सांगतो मी तुम्हाला. ब्रह्मरस गोडी तयाशी फावली, वासना निमाली समूळ ज्याची. काय ब्रह्मरस गोडी तयाशी फावली, वासना फक्त निमाली नाही तर त्या वासनेचा वास सुद्धा राहिला नाही. आता याच्यावर भरपूर एवढा वासनेचा वासही राहिला नाही. समूळासह ब्रह्मरसाचं सेवन केल्यामुळं पूर्ण वासना आमची नष्ट झाली. आणि कीर्तनकारानो जगद्गुरु तुकोबा या अभंगातून सांगतात बरं का पहिल्या चरणामध्ये, जेथे कीर्तन करावे, जेथे कीर्तन करावे, चाले आणि काही तेथे अन्न न सेवावे, तेथे अन्न न सेवावे, तेथे अन्न न सेवावे, जेथे कीर्तन करावे. कसंही वळवू शकता. जेथे कीर्तन करावे, जेथे कीर्तन करावे. हा ब्रह्मरस कसा घ्यायचा, किती वेळ घ्यायचा आणि कुठल्या भावनेने समोरच्याला द्यायचा आणि आपणही स्वतः प्राशन करायचं. कारण आपण हा रस, ब्रह्मरस जो देतो, येणे विना जीवा सुख नव्हे, आपुलाची एक देव करून घ्यावा. ब्रह्मरसाची प्राप्ती ज्या वेळेला होते ना, लक्षात ठेवा. तुम्ही बघा, जेव्हा अंगामध्ये हा रस संचारतो ना, मी मागे बोलून गेलो होतो की त्या 2-2.5 तासामध्ये या ब्रह्मरसामुळे पूर्ण तन ब्रह्मरूप होत. तनाचं भान राहत नाही, म्हणजे बेधुंद झालेल्या माणसासारखं ध्यानात आलं का तुझ्या. म्हणून मी मागे सांगितलं होतं, ब्रह्मरस पिऊनच मला काढलंय. आलं का लक्षात. त्याच्याशिवाय माझ्या अंगी ब्रह्मरस अन्नाशिवाय, नीट लक्ष द्या, अन्नाशिवाय घेतलेला कोणताही पदार्थ की जो विदेह अवस्था करतो आणि कीर्तनकाराची आणि श्रोत्यांची जेथे कीर्तन करावे असं कीर्तन करावं की ब्रह्मरसाशिवाय दुसरं कशाचंही सेवन करू नये. आणि तो रस सेवन केला की लक्षात ठेवा, आमची वारकरी तिथून आळंदीपासून, देहूपासून नाचत उड्या हाणत, ते काय आहे. आणि अन्नाशिवाय कोणताही घेतलेला पदार्थ, रस, लक्षात ठेवायचं. ह्याला इंग्लिशमध्ये ड्रग्ज असं म्हणतात. लक्षात आलं तुमच्या. अंगी ब्रह्मरस ठसवल्यानंतर भान राहत नाही, बेभान होतो माणूस. जशी ड्रग्ज घेतल्यानंतर मनुष्याची अवस्था होते, त्याला देहाचं भान राहत नाही. परंतु ते हानिकारक आहे. तो सकाळी उतरतो, आलं का लक्षात. तो पिताना तोंड वाईट करावं लागतं, खाताना तोंड वाईट करावं लागतं. परंतु हा ब्रह्मरस, मी मनाचं नाही सांगत, कसा प्राशन करायचा, काड्याच्या स्वरूपात ब्रह्मरस
घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा. काढा हा काढा, अन्न नव्हे, लक्षात आलं का? हा काढा आहे. मग कोणतंही औषध जास्त, ते औषध केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये ड्रग्ज. कीर्तनकारांनो नीट समजून घ्या, वाचन ठेवा, आलं का लक्षात? उग अर्धवट बुद्धीनी काहीही वेड्यासारख्या कमेंट्स करू नका, बरं का? अहो, जे कीर्तन करतात, जे गायनाचार्य आहेत, जे भगवंताची भक्ती करतात, आता किती उदाहरणं सांगू पुराणातली तुम्हाला. एकदाच फक्त नामामृत, लक्षात ठेवा. ब्रह्मरस कशाला म्हणायचं आहे? नामामृत. पण ते ना पुढं ब्रह्मरस घेई काढा, येणे पिडा वारेल, येणे पिडा वारेल. भैरवी मिश्र भैरवी. हा, सर्व प्रकारची पीडा नाहीशी होईल, कायमची. लक्षात आलं का? दुसरा रस आहे, दुसरं केमिस्ट्री मधलं ड्रग्ज आहे. कशासाठी घेतो आपण? तिने दुखणं, त्या गोळीला, कुठल्याही केमिकल्सला, कुठल्याही काड्याला इंग्लिशमध्ये ड्रग्ज म्हणतात. असा पदार्थ की जो बेधुंद करतो, असा पदार्थ की जो शारीरिक वेदना कमी करतो, नवी नवे दुःखाचा विसर पाडतो, दुःख नाहीस करतो. आणि हा जो काढा संत तुकोबाराय जो काढा सांगते, यांनी तात्पुरता गुण नाही, यांनी जेणे पूर्ण आयुष्याची पीडा जी आहे तुझी वारेल, वारणे म्हणजे निघून जाणे, कायम स्वरूपी निघून जाणे. फक्त एकच पत्ते आहे बरं का. हा, पत्ते जे महत्वाचं आहे. पत्यनाम विठोबाचे, पत्यनाम औषध सांगतोय, पर ह्या औषधाला पथ्य कोणतं आहे? विठोबाच्या नामाचं. याचा अर्थ काय आहे तो पहा, लक्षणार्थ काय आहे? की मी करतोय, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा आहे. अहंकार गेला समोरच्याचाही आणि आपण कीर्तनकारांचाही, तो गेला तरच पिडावा आहे. येते लक्षात तुमच्या? हे पथ्य सांगितलं. कशाचं पथ्य सांगितलं? विठोबाचं नाम. म्हणून नामदेवराय म्हणतात तीर्थ विठ्ठल. पाहतो आपण सर्व सर्व हे पथ्य पाळून जर काढा जसा घेतो तशा पद्धतीनं जर काढा घेतला, हो नामामृत एकदाच फक्त घेतलं, राक्षसापोटी भक्ताचा जन्म झाला, भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. एकदाच घेतलं, कथा सर्वांना माहित आहे. येते का लक्षात? ते नामामृत घेऊन पुढचं सांगत बसत नाही. दोघे जण एकत्रित आले आणि त्या संयोगातून, संबंधातून जगद्गुरु तुकोबारायांचा अगोदरचा अवतार. आता हे तर सर्वांना माहितच आहे. नामदेवांचा अवतार, राहिलेले अभंग, शतकोटी अभंगामधलं जे राहिलेलं अभंग आहे, साधारण 4000च्या अभंग कधीही भंग न पावणारे असे ते अमृत. बरं का? मुद्दे लक्षात ठेवा. उगं काहीतरी कुठल्या तरी अभंगाचा अर्थ कसा तरी घेऊन, मी पुन्हा पुन्हा सांगतो, काशी नव्हे सब जन की काशी आहे हो. भाव अक्षरांच्या गाठी देण्यात आलं, आणि त्या अक्षरामध्ये कोणता भाव आहे तो अभंग सांगताना अशा पद्धतीनं हा अभंग वेगवेगळ्या प्रकारे, कालचा शब्द आज न बोलता 1 महिना चालतो. 1 महिना देण्यात आलं का तुझं? 1 महिना अभंग चालतो. फक्त तिथे भाव पाहिजे. सर्व देणारा तो उभे, मागे पुढे उभा राहे संभाळीत. आपण निमित्त आहे. का उग ज्ञानाचा अहंकार गाजवताय? कशासाठी गाजवतो? नका असं करू, प्लीज नका असं करू. जे तुम्ही आहात तेच मी आहे. उपदेश ज्या वेळेला असाधारण व्यक्तीला हा उपदेश केला तेव्हा त्या व्यक्तीच्या लक्षात आल्या, ह्या गोष्टी लक्षात आल्या बरं का. आणि मग त्यांना सांगितलं. काय सांगितलं? अतिशय महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. अभंग पुढे पाहतो. निष्काम भक्तीने, निष्काम वृत्ती ठेवून, थोडक्यात साधं सोपं एका शब्दात मी सांगतो. निष्काम वृत्ती ठेवून फळाची अपेक्षा न करता जेथे कीर्तन करावे.
आलं का लक्षात? फळ देणारा तो आहे. हे सर्वांनीच लक्षात ठेवायचं. आपलं कर्तव्य कर्म व्यवस्थितरित्या प्रामाणिकपणे मला एवढंच मिळालं पाहिजे आहे. मी काल बोलून गेलो अगोदर की पाकिटाबद्दल सांगणार. त्याची कृपा जी मिळणार आहे ती त्याच्या कृपेनं मिळणार आहे. आलं का लक्षात? मग ते समोरच्या व्यक्तीच्या लक्षात आलं, महाराज तुम्हीच गेले. तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती. असं कसं काय तुम्ही आरती बोलताय राव महाराज? बरं का, महाराजांनी अगोदरचं प्रमाण दिलं रे. फटगाड वाचाल्या का तुझा संसार गेला फुका. एकनाथ महाराजांचं बारूड आहे. फटगाड वाचाल्या का तुझा संसार गेला फुका. संसार जन्म मरण याला संसार. ते बघा प्रमाण बघा. ज्या वेळेला सत्यामध्ये मोठमोठ्या ठिकाणी कीर्तन करायचं, हे शॉर्ट बट स्वीट मी तुम्हाला सांगायला लागलो, अगदी शॉर्ट करून सांगायला लागलो. 1 तास 1.5 तासामध्ये सर्व अभंग मला कसा सोडवता येईल याचा मी विचार करतो. दृष्टांत, पुरावे, प्रमाण भरपूर द्यावे लागतात. फक्त आपणाला ती येत नाहीत किंवा आपण ती वाचत नाही. अरे 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 जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे तू जन्माला आलास, चूक झाली. आणि आतापर्यंत त्यांनी भारुडामध्ये वर्णन केले. फटगाड वाचाल्या का तुझा संसार गेला फुका. खटपट करता नीट लक्ष द्या. खटपट करता गेला सारा वेळ. राम नाम मुखी घेता तुझी बसली दात खीळ. बघा तुम्ही ती अभंग बघा. आणि सांगणारे सांगून गेले. हो लक्षात आलं का तुमचं? 12-16 मुले झाली, त्यांना झाले ना तू. आता 12 काय आहेत आणि 16 काय आहेत? आलं का लक्षात? ती बघा जे जातील. मी फक्त एकनाथ महाराजांचं बारूड सांगतो. ती कमेंट्समध्ये तुम्ही उत्तर द्या मला. 12-16 मुले झाली, त्यांना झाले नातू. आणि अतिशय महत्वाचं पुढचं चरण आहे. द्रव्य होते ते सरून गेले कमरेवरती हातू. द्रव्य येतं का लक्षात? म्हणजे पुण्य सामग्री. मनुष्य देहाला आला, अरे चुकून आला रे. वायपट घालवला सर्व जन्म तुझा. ब्रह्मानंद ब्रह्मरस सेवन न करता हा वायपट गेला. लक्षात आलं का? पण अलीकडे काय चालू आहे? हेच चालू आहे. हे अभंगाचं दुसरं आणि तिसरं चरण आहे बरं का. दुसऱ्या चरणामध्ये असं सांगितलंय, बुका लावू नये वाळा. आलं का लक्षात? असे जे कीर्तनकार आहेत त्यांच्या भाळ म्हणजे कपाळ बघा. द्रव्य घेती देती तेही नरका जाती तुका म्हणे. घेणारा बिन देणार आहे. मग बुका लावणारा बुका लावतोय, ज्याला लावतोय तो लावून घेतोय. लक्षात आलं का तुमच्या? हे कीर्तनात बुका लावू नये, हार घालू नये, हेही अर्थ होत नाही. तिथं काहीतरी बावळट सारखं सांगणार. ध्यानात आलं का तुमच्या? तिथं नारदाची ती गादीवर उभा राहिलेली जी नारदाची गादी आहे ना, त्याच्यासाठी तो हार असतो. ध्यानात आलं? आणि बुका त्याच्यासाठी असतो. उगा कीर्तनकारांना बुका लावू नये, कीर्तनकारांना हार घालू नये, चुकीचं काहीतरी सांगू नका. हो अभ्यास करा त्याचा. तुका म्हणे अभ्यास. तो अभंग बघा. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी ज्ञान अमृत ब्रह्मरस सेवन करायचं म्हटल्यानंतर ते आवश्यक आहे. बुका लावू नये बाळा. ते म्हणतात, काय म्हणतात? द्रव्य 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 अर्थाने काही वेगवेगळ्या पद्धतीनं द्रव्य, त्याला इंग्लिशमध्ये मॅटर असं म्हणतात. आलं का लक्षात? द्रव नाही, द्रव्य वेगळं, द्रव वेगळं, द्राव्य वेगळं, द्रावक वेगळं आणि द्रावण वेगळं. द्रवण किती शब्द सांगून द्रव्य म्हणजे पदार्थ, साधा सोपा मराठीत अर्थ. आणि इथं द्रव्य कशाला म्हणलेलं आहे? जे संचित झालेलं आहे त्याला द्रव्य म्हटलं. आणि ते सरत हो आपल्या कर्तृत्व कर्मामुळं भोगल तसं ते काय होतं? द्रव्य होते ते सरून गेले कमरेवरती हातू. शेवटी हात कुठं बांधले जातात? तुमच्या कुठं बांधतात? आमच्या तर अशी खाली मड्याबरोबर कमरेला जुळवून बांधले जातात. आणि सरळ होईना वाकडे असे असतील तर छातीवर ठेवतात. आणि असं म्हणलंय, फट गाढवाच्या लेका तुझा संसार गेला फुका.
बघा, आनंदी आनंद कीर्तन करत असताना होतं कीर्तन, आपोआप होतं, लक्षात ठेवा. तिथं कुणी सांगायची आवश्यकता नाही. पुढचा अर्थ मी त्या द्रव्याचा सांगतो. एक सांगितला पुण्य पदार्थ सांगितला, आलं का लक्षात. तिसरा अर्थ सांगतो द्रव्याचा, घेती देती. बघा, बुक्का लावू नये बाळा, आलं का लक्षात. कुणाच्या कपाळाला बुक्का लावू बी नाही, म्हणजे देऊ बी नाही, आणि त्याच्याकडून लावून घेऊ बी नाही. देती घेती, द्रव्य देती घेती, तेही नरका जाती. कारण तुला पुण्य देतो, आणि पुण्य देतो म्हणून असं कोणतरी काय करेल, तुला द्रव्य, पुढचा अर्थ सांगतो, विभूती. द्रव्य म्हणजे काय, विभूती म्हणतात. असं कोणतरी गंडा दोरा बांधेल, देण्यात आलं का. तर असे गंडा दोरा बांधणारे, असे विभूती देणारे, भस्म देणारे, कल्याण करतो म्हणून सांगणारे, पुण्य होईल म्हणून सांगणारे, अशांना माळ घालायची बी नाही. आणि त्यांच्याकडून माळ म्हटलंय हो इथं, हार नाही म्हटलं. तुम्ही काहीतरी कसं काय सांगता, मला हेच विशेष वाटतं. तिथं त्यामध्ये पाहणं, माळ घालू नये गळा, बुक्का लावू नये बाळा, लक्षात आलं का तुमच्या. माळ घालू नये गळा, विभूती देऊन हे सांगतील तुम्हाला, हे देतील आणि घेतील. परंतु असला उद्योग ब्रह्मरसाच्या प्राप्तीशिवाय जर असला उद्योग तुमच्याकडून होत असेल, म्हणजे कीर्तनकारांकडूनही होत असेल आणि श्रोत्यांकडूनही होत असेल, तर घेती देती तेही नरका जाती. तुका म्हणे, मी नाही म्हणेल, तुका म्हणे. हे महत्वाचं आहे. तिथे तुम्हाला आणखी वाटायचं मनाचं काय बोलायला लागला, त्याला आधार आहे. तुम्हाला ज्यांना शंका येते त्यांनी, हां मला वेळ नसतो, मी वेळ काढून परमार्थ संसारात बरं का राहूनच परमार्थ आहे माझा, पण संसार शिवलेला नाही, येते लक्षात तुमच्या. आणि जगद्गुरु तुकोबारायांचं आचरण असं होतं. किती प्रमाणात देऊ याला. म्हणून महाराज म्हणतात, आमासी संसार काही ना करे. संसार काय घेऊन बसलाय. माऊली तर म्हणतात, अवघाची संसार म्हणतात का नाही, सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. आणि पुढं, आनंदे भरीन तेही लोका, आनंदे भरीन तेही लोका, जाईन गे मायतया पंढरपुरा. सर्व सार ते 3 अक्षरांचा मंत्र, ठर ठर ठर. का दुसरी अक्षर म्हटली जात नाहीत कीर्तनामध्ये. मध्ये काय म्हटलं जातं, विठ्ठल 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 विठ्ठल. 3च अक्षर. त्याचा मोठा इतिहास आहे, नाही सांगत बसत. प्रत्येक अक्षर तिन्हीचा संगम आहे, लक्षात ठेवा. तिन्हीचा संगम आहे म्हणजे हा वारकरी संप्रदाय तो तिन्हीच्या संगमातूनच तयार झालेला आहे. येते का, त्रिवेणी संगम झाला. नाथ संप्रदाय परंपरा, ज्ञानेश्वर माऊली, दत्त संप्रदाय, एकनाथ महाराज, एकनाथ, आणि चैतन्य संप्रदाय, चैतन्य, राघव चैतन्य, केशव चैतन्य, अभंग सत्यगुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. स्वप्नामध्ये हा फार मोठा इतिहास आहे, लक्षात ठेवा. मी गुरूंचं नाव विचारलं होतं, ते गुरूंचं नाव तुम्हाला सांगता आलं नाही, ह्याचं मला वाईट वाटलं. इतकं आपण अडाणी आहोत. कमेंट्स घाणेरड्या करायला मात्र वेळ आहे, आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायला वेळ नाही आपल्याकडे. याच्यावरूनच कळतं की आपण कोणत्या थरामध्ये व्यक्ती आहात. हे लक्षात आलं. कुणाला बुका लावायचा बी नाही, कुणाकडून बुका लावून बी घ्यायचा नाही, कुणाला पुण्य होईल बी म्हणायचं नाही. अरे मी ते घोड्यावर आलो, त्या घोड्याला चारा टाक. 3रं चरण ही कट्टा वृषवासी दाना, तृण मागू नये जना. ज्याच्यावर बसून आलायस त्याला घरूनच. आता इथं फार विस्तृत आहे होय, परंतु तुम्हाला शब्द जरी एवढं भरपूर झालं, एवढं जरी भरपूर पेललं, याच्यावर एक दिवस जातो. तट्टा म्हणजे काय, वृषभ म्हणजे काय, येतं का लक्षात. तिथं ते शब्दच का घेतले, दुसरे काय शब्द घेतले नाही, काय कारण आहे त्याचं. मी सांगितलं ना, 1 महिना चालतो हा अभंग, आणि वेगवेगळ्या पद्धतीनं सोडवतात. मी फक्त तुम्हाला एका पद्धतीनं सांगतो, आणि सरळ लक्षणार्थ घेऊन सांगायला लागलो. कुणी विभूती देईल, कुणी दोरा गंडा बांधेल,
तर तो दोरा बांधून बी घ्यायचा नाही आणि घ्यायचा बी नाही आणि त्याच्या मोबदल्यात, लक्षात आलं का तुमच्या, हे तुला होईल, एखादा देतो म्हणे म्हणून घ्यायचं, देती घेती, लक्षात ठेव. तेवढं लागा माझं, मी बैलगाडी चालू, तेवढं बैलाला लागा चारा टाकले, तुला पुण्य होईल, तुला पुण्य, देती देती. खूप मोठे मोठे भाग झाले. अगदी सर्वांना माझ्या हात जोडून विनंती, आणखीन या अभंगावरती भरपूर बोलता येतं का लक्षात तुमच्या. फक्त द्रव्याचा अर्थ तो सांगितला, द्रव्याचा अनेक अर्थ आहे. असं जर असेल तर द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग देण्यात आलं, ते प्रमाण घेऊन एक दिवस ते चालतं. एक एक अक्षर महत्वाचं असतं, हे कीर्तनकारांनी जाणावं आणि त्या पद्धतीनं कीर्तन करावं. तर माझ्या मते थोडक्यात भावात मी अगदी माझ्या बुद्धीला जसं भगवंताची जशी कृपा होईल तशा पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला. ब्रह्मानंद मिळाल्यानंतर माझ्या वारकऱ्यांची, सर्वच वारकऱ्यांची, आपलं हे उदाहरण म्हणून देतो काय अवस्था होते ते मी एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला पुढं दाखवतो. आणि ही ब्रह्मरसाची प्राप्ती झाल्याशिवाय घडतं का तेवढं सांगा मला, फक्त या प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या मते सर्वांनी व्हिडिओ पाहिला असेल. मग कोणी दिल्याने ब्रह्मरस मिळतो का? देणारा आला म्हणजे घेणारा आला. अहो ब्रह्मरस हा देताच येत नाही. देण्यात आलं का तुमच्या? ब्रह्मरस हा आपोआप निर्माण होतो. पाणी जसं आपोआप उफळतं तसं ब्रह्मरस कीर्तनामध्ये निर्माण होतो. आणि मग भान सुद्धा राहत नाही त्या व्यक्तीला. आलं का लक्षात? वारकरी हजारो महाराज लोकांची उदाहरण तुम्हाला देतो. कीर्तनामध्ये आपण काय करतोय काय नाही याचं सुद्धा भान नसतं. नव्हे आपल्या घरच्या समोर बसलेत याचं सुद्धा भान राहत नाही तिथे. ब्रह्मरूप अवस्था झालेली असते. कमीत कमी तेवढा 2 तास तरी. आणि असे कीर्तनकार निर्माण व्हावेत. आहेत भरपूर, आलं का लक्षात? परंतु आपणाला कीर्तनकार नको, कीर्तन नको आहे. आपणाला नर्तकी पाहिजे आहे. कीर्तनात नर्तकी झालेली आपल्याला पाहिजे. समाजाला बी अलीकडच्या तेच पाहिजे. तर छोटासा अतिशय, आता हा भाग मोठा होतोय तर खूप शॉर्टली मी सांगणार, अगदी गडबडीमध्ये सांगून इथे अभंगाचा भावार्थ संपला. बरं का? काहींना मी जरा थोडासा एवढा मोठा शाणा नाही, परंतु कीर्तनात कोणत्या चाली कुठे म्हणायच्या हेही कळलं पाहिजे गायन करणारा. आलं का लक्षात? तुम्ही भैरवीची चाल जर सुरुवातीला लावत असाल, माल कंस जर सुरुवातीला घेत असाल, जसं कीर्तन पुढे जाईल तसं लक्षात ठेवा कुठला राग कुठे म्हणावा ह्यालाही शास्त्र आहे. कोणत्या वेळेस कोणता राग, कोणत्या अभंगात काय चालू आहे, त्या अभंगाच्या चरणाला कोणती चाल लावावी. भैरवी तर म्हणतात सर्वच शेवटी तोडी आहे, आहे भैरव आहे, ललक आहे. आलं का लक्षात? किती राग सांगू मी तुम्हाला. एवढे राग आहेत ते सांगता सांगता तुम्हाला माझा राग येईल. ध्यानात आलं का? ही वस्तुस्थिती सांगतोय. अभंगाचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे द्रव्य घेती, तुका म्हणे द्रव्य घेती, तुम्ही रंगू शकता. आमचा आता वयमानानुसार आवाज नाही. तुका म्हणे द्रव्य घेती, देती तेही नरका जाती, देती तेही नरका जाती. जिथे कीर्तन करावे, जिथे कीर्तन करावे, तेथे अन्न न सेवावे, खूप वरती चाल चढवता ती खूप इंटरेस्टिंग. देहभान सगळं हरपून जातं. बरं, आपापल्या पद्धतीत व्यवस्थितरित्या चाललं. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी, माऊलींच्या चरणी, आपण सर्वांच्या चरणी अर्पण करतो.
एकदा संतांचं ज्यांनी यामध्ये ते ज्ञानामृत मला दिलं त्यांचं एकदा मोठ्यांदा भजन बघ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावली तुकाराम म्हणावं. आणि जे कळस झाले लक्षात ठेव. मी पाठीमागं बोलून गेलो. पाया गणपती बाप्पा मोरया, एक हात खाली एक हात माथ्यावरती. बाकीचे सर्व संत मध्ये आले. तुकाराम 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 तुकाराम. किती महत्वाचा शब्द आहे ना. बघूया पुढे. तू का राम तू का राम तू का राम तू का राम. हे तत्व अनंत काळापासून चालत आले, आणखीन चालतंय. आणि हे जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत चालणार आहे. आणि कीर्तनातून आपणाला हेच घ्यायचं आहे असं जगद्गुरु तुकोबा आहे आपल्या नावातून सुद्धा उपदेश करतात. तो याच्यापेक्षा काय जास्त सांगावं सांगा. झालेली सेवा अर्पण करतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय किती कुरी बेडी वाकुळी रक्षमापराध महारावतू हा नाही विचारिला अधिकार रक्षमापराध महाराव तुका म्हणे ज्ञानेश्वरा रक्षमापराध महाराव तुम्ही सिद्ध. पुंडलिक वदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.